पिछले 2 दिनों में बुल्ढाना जिले में भारी बारिश के कारण कृषि फसलों और कृषि भूमि को भारी नुकसान हुआ है। इसके अलावा पैनगंगा नदी की बाढ़ से कई जगहों पर कृषि भूमि भी बह गई है। किसान नेता रविकांत तुपकर ने आज नुकसान का निरीक्षण किया। तुपकर ने चिखली तालुका के पेट, उतरदा, सोमथाना, दिवथाना क्षेत्रों का निरीक्षण किया और किसानों से बातचीत की। रविकांत तुपकर ने मांग की है कि सरकार तुरंत नुकसान का 100% मुआवजा दे। किसानों की विभिन्न मांगों को लेकर रविकांत तुपकर का अनिश्चितकालीन भोजन बहिष्कार आंदोलन आज से शुरू हो रहा है। आंदोलन में जाने से पहले उन्होंने यह निरीक्षण किया, जिसके बाद वह अन्न त्याग आंदोलन के लिए सिंदखेडा राजा के लिए रवाना हो गए हैं। ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं आणि शेतीचं नुकसान झालेलं आहे। बुलढाण्याला लागून असलेलं जे येळगाव धरण आहे, या धरणाचे जे गेट आहे, हे गेट स्वयंचलित असल्यामुळे, ऑटोमॅटिक असल्यामुळे अचानक पाण्याचा प्रवाह वाढला की धरण फुटल्यासारखं पाणी वाहतं आणि पैनगंगा नदीला पूर येतो। या पुरामुळे दोन्ही बाजूच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। हा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे। बुलढाणा, चिखली, मेहकर आणि या पट्ट्यामध्ये शेकडो गावं हा महापुरामुळे बाधित आहेत। नुकसान शेतकऱ्यांचं प्रचंड होतं, परंतु सरकार काय हलायला तयार नाही। या शेतकऱ्यांना घेऊन 3 वर्षापूर्वी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो होतो आणि सांगितलं होतं की तिथं मानवनिर्मित गेट करा आणि त्या धरणाला सांडवा चांगला काढा आणि नदीचं खोलीकरण करा, पण अजून सरकार काही करायला तयार नाही। या 2-3 दिवसामध्ये जी अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीने जे नुकसान शेतकऱ्यांचं केलं त्याची 100% नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आज सकाळी मी स्वतः पेठ गावामध्ये आलो, या शेतामध्ये नुकसानीची पाहणी केली आणि 100% नुकसान भरपाई मिळावी, पीक विमा 100% मिळावा, महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त करावा आणि सोयाबीन कापसाला दरवाढ द्यावी, जंगली जनावरांचा त्रास वाचण्यासाठी शेतीला कंपाऊंड करून द्यावं, यासह अनेक मागण्या घेऊन मी स्वतः आता 1 तासानंतर सिंदखेड राजाला मा जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्नत्यागाला बसणार आहे। 2-3 दिवसानंतर महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर रस्त्यावर दिसेल।